हॅलो वेलकम बॅक अगेन टू थायलंड सेकंड ब्लॉग. आम्हाला माहिती नाही आम्ही ही सिरीज कशी कंटिन्यू करणार आहे, बट कंटिन्यू नक्की करणार आहे. थायलंड नाही, आता क्राबीमध्ये आहे तर क्राबीचाच सेकंड ब्लॉग. येस, आम्ही स्टील क्राबीमध्ये आहे, आमच्या त्या हॉटेलमध्ये. आम्ही इथे 2-3 दिवस आहे. येस तर काल इथे लँड झालो. आम्ही पटापट म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीज होऊ शकते त्या केल्या. आम्ही थोडं बाहेर फिरणं वगैरे कव्हर केलं. हां, तर आज आम्ही काय कव्हर करणार आहे, आमचे सगळे इम्प्रॉम्प्टू प्लॅन आहे. आम्ही काहीच आयटनरी केली नाही, नाही. काहीच आमचं बुक नाही, काहीच आमचं फायनल नाही. आम्हाला जसं वाटत आहे आम्ही तसं फिरत आहे आणि तसं रिलॅक्स करत आहे. आम्हाला गोष्टींच्या म्हणजे आमच्या मागे रश नाही करायचं आहे. आम्ही चिल करायला आलोय, बस चिल करायचं. सो जसं होईल, जसं डोक्यात येईल तसं आम्ही करेल आणि तुम्ही ते या ब्लॉगमध्ये समोर बघतच राहा. आज आम्ही ब्रेकफास्ट करायला जातोय. सो लेट्स गो देअर. मला पण दाखवू आणि आज आपण थोडं पूल साईड वगैरे पण जाऊ. प्रॉपर्टी कारण खूप मोठी अजून आम्ही काहीच एक्सप्लोर केलं नाहीये. सो आम्हाला ते पण बघायचं आहे. आजूबाजूने पण अजून एक्सप्लोर करायचं आहे. त्यामुळे काल आम्ही थोडंच एक्सप्लोर करू शकलो नाही, काल आम्ही खूपच थकलो होतो कारण 2 दिवस झाले आम्ही झोपलोच नव्हतो. ओके, तर बघा सवाडी का हिरो इट्स ब्रेकफास्ट टाइम. भूक लागली आहे. ब्रेकफास्टचा एरिया आहे हा आणि इथून पण तुम्ही बघू शकता गाईज. ब्रेकफास्ट सी व्ह्यू, सगळीकडे सी व्ह्यूच्या शिवाय काहीच नाही करायचं. ही प्रॉपर्टीज ॲक्च्युली सी व्ह्यू वाली बीच साईड आहे. सो ब्रेकफास्टची पण खूप मोठी प्लेस आहे. तरी मिळालं आहे. इथे 2 भाज्या दिसत आहे. इथे पण व्हेजिटेरियन फूड म्हटलं आहे. ओके, इथे हा राईस आणि नूडल्स दिसत आहे. पॅनकेक, हे व्हेज नूडल्स आणि हे ब्रेड विथ बटर आणि बटर आणि काय यार जॅम, सॉरी आणि जॅम. हेच आहे आज जे आहे ते आमच्या हेवी ब्रेकफास्टमध्ये हेच. सॅडली. आणि तिथे राईस ठेवला, पण तो राईस कशासोबत खायचा हे नाही समजलं मला. करी आहे ना. अरे हां, मग राईस आणि करी खाऊया. दाखवतो ते पण. हे खाऊन घेतो आधी. कशी आहे टेस्ट? टेस्टलिस्ट. ब्रेडवरच गुजारा करावा लागतो ना. म्हणजे हे खाऊ शकतो पण एक मनाच्या समाधानासाठी की बापरे आम्ही नूडल्स काहीतरी खाल्लं असं म्हणून. याला टेस्ट काहीच नाही आहे. म्हणजे असं फक्त पिवळ्या आहे दिसायला आणि ती भाजी त्याच्यात. मी करी घेऊन येतो. करी आणि राईस बघू कसं लागतं. ठीक आहे. आणि मिक्स फ्रुट्स पण आहे तिथे, तर ते पण. आता राईस आणि थाय करी आणली आहे. इंद्रायणी राईस सारखं राईस आहे आणि थाय करी. बघू कशी टेस्ट करतो. म्हणजे ठीक आहे, पहिली टेस्ट एवढी खास नाही लागत, पण आय थिंक या थायकरीमध्ये कोकोनट आहे जास्त. कोकोनटच असते. थायकरी कोकोनटची असते. सुमितला थायकरी सुमीने एकदाच खाल्ली होती, ती त्याला आवडली नव्हती. आता त्याला मे बी असं होतं की मला थायलंडची थायकरी आवडेल, पण मला वाटत नाही आहे की आवडली आहे. ठीक आहे. आता जेव्हा समजलं की कोकोनट आहे तेव्हा मी खाऊ शकत आहे. पहिले मला माहीत नव्हतं ना काय. ठीक आहे, तू ट्राय. चांगली आहे, असं घाण नाही आहे काही. खाऊ शकतो. खाऊ शकतो. फ्रूट छान आहे. आणि पायनॅपलचा मोठा सेक्शन आहे वेगळा. तर पायनॅपल आणि नाईस. फ्रूट्स खरंच छान आहे. फ्रूट्सवर पण, फ्रूट्स आणि ब्रेडवर आपण गुजारा करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे गुजारा म्हणजे फक्त मॉर्निंगलाच खायचं आहे ना, बाकी जेवण वगैरे बाकी तर आहे इंडियन तेच खा. आणि पॅनकेक पण चांगला आहे. आणि मग कॉफी आम्ही इथे घेऊ. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवूया. आता बढिया बीच साईड शॅकवर बसून कॉफी घेणार आहे आणि मनू घेणार आहे ज्यूस. यू कॅन सी द व्ह्यू. खूप सुंदर आहे आणि आता तोच विचार करत होती की आता तर अजून सुंदर दिसत आहे. हो, खूप सुंदर दिसतं. आपल्याला समुद्रात पण जायचं आहे बरं ओलवायला. तू दाखव, तू किती प्रिटी दिसत. इतका वेळ जर सांगितलं नाही आता दिसला. नाही आता दिसला मला.
चला एन्जॉय करू. एवढी गरम आहे, एवढं गरमी होती आहे, तू कसं काय गरम कॉफी पिते देव जाणे. तुला पण माहिती आहे ती कॉफी एवढी गरम नाही आहे बरं. आणि कॉफी पाहिजे मला जागे व्हायला. मला आता समजलं विजयांनी स्क्वेअर लावून ठेवला आहे. हां त्याच्या तिकडे पाणी डीप आहे मला असं वाटतं. मग स्क्वेअर का लावलं असतं, आडवं लावलं असतं ना. ही आपली प्रायव्हेट आहे जागा. अच्छा बघ याच्यामध्ये कोणीच येत नाही. अरे तिथे कायाकिंगची बोट पण आहे आपण ते करू. हां ठीक आहे हे संपवतो पटापट चला. काय आपल्या सुमितला कायकिंग करायची आहे म्हणून आपला सुमित कायचं तिथे जाऊन उभा आहे. डबल म्हणायचं आहे का तुला? हां ती डबल वाली आहे, जरा सिंगल वाली होती. नाव नोंदवायचं आहे नंतर, नाव नोंदवायला चालला. काहीच आम्ही विचार केला की कायाकिंग आणि सर्फिंग वगैरे म्हणजे या दोनपैकी काही एक सायंकाळी करू कारण सध्या बोट्स बिझी होत्या. तर आम्ही आता प्रॉपर्टी एक्सप्लोर करतोय. आम्ही आल्यापासून प्रॉपर्टी एक्सप्लोरच नाही केली. सो हा होता आमचा सेक्शन, जो बुफेचा सेक्शन आहे, ब्रेकफास्टचा एरिया. ती बीच साईड जिथे आम्ही बसलो होतो आणि आता इथून आम्ही निघालोय सर. इथे छोटूसा पॉन्ड आहे, पॉन्डच म्हणतात ना. हे बघ इथेच सुद्धा हे प्रॉपर्टी आहे, इथलं दाखव ना. हे बघ खूप नेचर वाईज खूप बडे. इथेच पहाड पण आहे. हां दिसतो. आय थिंक इथे एक स्विमिंग पूल आहे. हां हा छोटा पूल आहे वाटतं. तर इथे बघूया. चला इथे पडा फटाफट धाव. इथे असं स्विमिंग पूल आहे आणि हा माउंटेन व्ह्यू. आणखी काय काय समोर आम्ही बघतो. आणि ही आपली मनू. आय थिंक हा बार एरिया यांचा सायंकाळी ओपन होत असेल. नाही नाही ही मनू तुझ्यासारखाच दिसतो तो. थोडे केस वगैरे लावलेलं. चला इकडे जाऊ. इकडे काय बघू. आता आम्ही मॅपनुसार चाललो आहे. आम्ही रिसेप्शनला मॅप चेक केला. सो आम्ही लक्झरी ग्रँड पूल एक्सप्लोर करतोय आता आणि त्यानंतर गल्फ एरिया. या बाईला तहान लागली आहे खूप. आणि ह्यांच्याकडे पाणीच नाही आहे. आम्हाला आमच्या रूममध्ये जाऊनच पाणी प्यावं लागेल. आणि तुम्हाला रिसेप्शनला म्हणलं तिथे पाणी नाही, ते तुम्हाला रेस्टॉरंटला जाऊनच घ्यायला लागेल. हां आम्ही वॉलेट नाही आणलं आहे सोबत. नाही तर इथे बाहेर जाऊनच. हा एंट्री एरिया आहे गाईस, मेन एंट्री एरिया. आणि इथनं मग तुमची प्रॉपर्टी सुरू होते आणि ही पूर्ण अशी वाईडली स्प्रेड आहे सगळीकडे. हा पार्किंग एरिया आहे. जे आम्ही खूप हेवी ब्रेकफास्ट केलं ते आता पचून जाईल है ना. आलो आहे स्विमिंग पूल सेक्शनमध्ये. कसं आहे पहिले सांग आम्हाला इथे. ओ हो नाईस. हे असं बोटसारखं पण केलेलं आहे बघ. ही अशी मोठी लॉंग टेल बोटसारखं त्यांनी केलेलं आहे. टेबल टेनिस आहे खेळायला. आणि हा एरिया आहे. हे असं लॉंग टेल बोटसारखं यांनी केलेलं आहे इथे. आणि हा एरिया बेसिकली. येणार का मग स्विमिंग करायला? इकडे बघते का थोडीशी की आहे नाही आहे तुझ्याकडे वेळ आमच्यासाठी? तू मला बोलायला ब्लॉग सुरू करतो का रे? एका पॉईंट नंतर तेही म्हणतील की हा बघ किती तिला बोलतो. बोलायसाठीच ब्लॉग करतो. त्यांना माहिती आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो. असंच असतं ग. ओ खेळतो का तुला? आहे का थोडी बुद्धी? ठीक आहे गाईज मी तुम्हाला चेस खेळून दाखवतो. आणि कोणाला किती बुद्धी आहे इथे. एक सेकंड, मी माझ्यासोबत थोडी म्हटलं. बहन डर गई, बहन डर गई. मग कोणासोबत खेळणार आहे इथे? काय बाकीच्या लोकांसोबत खेळू का? हा इथे चेस एरिया आहे. ते चेस आहे असा मोठा. हा किड सेक्शन, किड स्विमिंग पूल. आणि हे बघा हे असं आहे पूर्ण आहे. आणि असं बसायला येते. गोरे रंग पे ना इतना गुमान कर, गोरा रंग तो दिल में ढलणारच आहे आता. ढलणार आहे तुझा लवकर. ठीक आहे काय तुला दाखवत बसतो मी सतत. एवढी बडी येत नाही तू. ते रेकॉर्ड झालाय हा तू मारलं म्हणून. दिसेल कोण किती छळ करतो कोणाचा. तर एवढं चालल्यानंतर आम्हाला देवदूतासारखा आपला बग्गीवाला मिळाला मध्ये. आम्ही त्याला म्हटलं प्लीज प्लीज एम फॉर प्लीज रिक्वेस्ट. तर तो म्हणाला ठीक आहे ओके ओके नेता हू सर. तेव्हा तो आम्हाला घेऊन चालला. तुम्ही बिचारा आमची हालत पाहून थकलेला आहे.
त्याला समजत असेल की इंडियन लोक बिलकुल चालत नाही. मे बी इंडियन लोक चालत असेल पण मी नाही चालत. सो येस, हा काय हवा आहे, काय करत आहे तू? हवा घेते हवा. ओके, आता रूमवर जाऊन काय करायचं आहे, रूमवर जातो, पैसे घेतो, थोडा बाहेर जातो, काय आहे ते बघतो. विदाऊट पैशाचं फिरत आहे त्यामुळे आम्हाला कुठेच काही करता नाही येत आहे. सो वी नीड मनी. स्विमिंग वाले कपडे घालतो आणि स्विमिंग पूल मध्ये पण जातो. क्लीन करून गेले पूर्ण. वा, हे मला आवडतं, रोज रूम क्लीन केलेली. रुद्राणी तर करत नाही, घरी कर. मरना तेरे को डर नहीं लगता? तू घरी चाल ना. तू इथे किती दिवस आहे? 10 दिवस. बाकीचे दिवस तू घरी इथेच चाल. थांबून जाईन. हा थांब. किती दिवस ते खातो? काय तू इथे नाही थांबू शकत. आका नाका You cannot. काका नाका कनॉट कनॉट. फॅन नाहीये, तू इथे आयुष्यभर राहू नाही शकत. Shit, shit. सुमितला विदाऊट फॅन झोप नाही लागत आणि सुमितला फॅन पाहिजे. या रूम मध्ये फॅन नाही आहे. तेवढा आहे त्या फॅन साठी, तुझ्यासाठी नाही पण मी फॅन साठी घरी येऊ शकतो. ठीक आहे. आता तू Cannot. घरी जेवायला वाग. कॅनॉट विदाउट फॅन कॅनॉट. Cannot give you थोडंसं हिला आता food. झोडपतो. Cannot give you food. डबल एकदा रेकॉर्ड झालेलं आहे रुद्राणी आणि हे मी टाकणार आहे, दाखवणार आहे की तू किती छळ साजिदचा कर. तुझा हात उचललेला दिसत नाही. हात याला हात उचलला नाही म्हणत. हे काय? किती एक्स्ट्रा असं केलं आणि असं केलं ते एक्स्ट्रा. बाप रे, किती मान हे करते माझी तू. शी. तू मला मध्ये मध्ये नको करू. रिलॅक्स राहू दे बरं प्लीज. चला गाईज, रिलॅक्स राहू देतो हिला. आम्ही आता थोडं रेडी होऊन काहीतरी खायला चाललो. आम्ही तिथनं आलो आणि पहिले अंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललो. मॅडमचे कपडे बघा, मॅडमचं लुक बघा. आम्ही आंघोळ केली आणि फ्रेश झालो. नाही का, पण छान तयारी केली तू. थँक्यू. मला दाखवशील तर ते मी तेच कंटिन्यू केलेलं आहे. दाखवते ना. मी तेच कंटिन्यू केलं आहे गाईज. हिरो पॅन्ट बदलली आहे फक्त, हिरो रेडी आहे. कारण की हे दोनच आहे आपल्याकडे आणि ते इथे खूप खूप गरम गरम आहे. आहे. तर मग टी शर्ट घातली तर पूर्ण घामाने ओले होऊन जाते. सो चला आता काहीतरी एक्सप्लोर करू, थोडंसं काहीतरी आता खायचं, मग शॅकवर पडून राहायचं अर्धा तास तरी. आणि मग 4 वाजता आम्हाला, आज मी खूप म्हणजे पहिल्यांदा थायलंडच्या पाण्यात पाय टाकेल. थोडं समुद्रात जायचं 4 वाजता, थोडं तिथे एन्जॉय करायचं आणि काय ते आपलं काय ते कायाकिंग वगैरे करायची. पूर्ण रोहित शर्मा होता माझा. तिथे थोडी कायाकिंग वगैरे करायची. बापरे बघ, गुन्ह्यात किती चांगला आहे. आणि मग संध्याकाळी वापस नाईट एक्सप्लोर करायचं. आम्ही आजच तो टूर घेणार होतो, एक 4 आयलंडचा टूर, पण खूप थकलेलो होतो. बरं झालं आणि नाही घेतला. हां, तर आम्ही विचार केला की आज इथेच छान एन्जॉय करू आणि उद्या तो टूर घेऊ. आणि म्हणजे मग आज आम्ही आमचा परवाच करावी सोडणार आहे. एकदम रिलॅक्स डे आहे आज आमचा. आम्ही कुठल्यापासून रिलॅक्सच करत आहे. पण असा पण पाहिजे एक प्लॅन होता येस ऍक्च्युली येस की येस. रिलॅक्स मध्ये राहू. चला जाऊया. बघी मला तर काही येत नाही वाटत. बग्गीवाला येत नाही. आम्ही आता ऑलमोस्ट पोहोचलोच आहे आम्ही तसं. हां, सो बेटर आम्ही जाऊ. आणि समोरच वेगवेगळे रेस्टॉरंट्स आहेत, तर बघू. ते मँगोचं तर बघ, काल तू म्हटलं होतं इथे हो, हो. मँगोचं सगळं आहे, ते खाऊ, बघू. तिथे जाऊ आपण आज. आणि इथे आज exit चल, पायी पायी. आज कोकोनट आईस्क्रीम नाही, आज पाणी पिऊ. आज पहिले coconut नारळ water पाणी पिऊ. पिऊ. हा, इथे आल्यापासून आम्ही कोकोनट वॉटर नाही पिलं, इथे ते आम्हाला कालच प्यायचं आहे. आलो आहे ए, आपण. आपण मागचा एक्झिट चाललोय का कुठे? तो फ्रंट एक्झिट तर नाही वाटते ना? ए, मागचा एक्झिट कसा असेल? मागे तर समुद्रच आहे ना. हा एक्झिट परत आम्ही मॅप तरी द्यायला, पण हा जो मॅप आहे हा आम्हाला समजतच नाही. आम्ही इथे त्यांनी दिलेलं आहे. हे बघ, इथे मी सांगते तुम्हाला. वेट, नाव यू आर हिअर. पण तो नाव इथे कुठे आहे ते रे सांगितलं यांनी. आम्ही शोधून शोधून परेशान झालो. आम्ही कालपासून शोधतोय, बट काही आम्हाला समजत नाही. तर हगे बग्गीवाल्याचा आवाज म्हणजे इथूनच येईल ना. हा धावतोय बाबा. एक मिनिट थांब, मला विचार करू दे. आम्हाला आमचा रस्ता इथे जायचा होता, आम्हाला राईड घ्यायचा होता. हा सरळ बघत होता, नाही जायचं यार. बट आता तो येत नाहीये, तो ऑप्शन नाहीये. खूप जीवार येते मला एवढं चालायचं उन्हाच. ऊन आहे भरपूर, म्हणजे असं आहे ऊन, असं आहे नाहीये असं नाही, बट तरी ठीक आहे. एवढं म्हणजे आता- झोमत नाहीये पण आहे. हा, वेकेशनला आलो आहे तर पडला असता तुम्ही, तुम्हाला दिसला असता पडलेला सुमित. आता बंद करा, तिथे गेल्यावर दाखव. हा, मोठा रस्ता आहे तसा, पण तुम्हाला दाखवून काही अर्थ नाही. आम्ही खूप चालणार, 5-10 मिनिटं तर चालतच राहणार. आणि आमचे हॅ हू
ऐकून काही नाही भेटणार तुम्हाला. मीच झालं आहे. ठीक आहे. ओके बाय. चांगलं दिसत आहे ना आपण. थांब मला एकदम बघू फुल दे. वेकेशन. काळ्या याच्यात काही दिसत नाही एकदा. चांगलं दिसतोय. लेट्स गो. बाई आपण व्यवस्थित रस्त्यावर तर आहे ना? येस. याला मी गाईड करते आणि नेते, मग नेल्यावर तुम्हाला दाखवते की मी बरोबर नेलाय की नाही. आणि माझं पण आउटफिट कसं आहे सांगा, कमेंट्स करा प्लीज. आता कमेंट्स करू शकता तुम्ही, कुठे थांबताय, काय आहे, तुम्हाला कसं आहे, आमचं काय प्लॅन्स आहे, कसे फिरताय, कुठे तुम्हाला गाईड वाईड सगळं आम्ही देऊ. हां, आमचे फ्रेंड्स आम्ही काही किती काही फोन फसलो. करतात की तू कसं केलं काय केलं, त्यापेक्षा भावा आणि मैत्रीण कमेंट्स कर ना. आम्ही म्हणजे आम्ही तिथे त्यापेक्षा सांगतो, वाटल्यास तर मी तुला फोनवर सांगेन कुठे पण तू comment फसलो, कर. कुठे फसलो, कुठे चांगलं झालं, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, काय ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजे. काय छान आहे आमच्यासारखा आणि टूर जर काय तुम्हाला नाही करायचा छान असेल आहे. रिलॅक्स वाला तर हा आम्ही रिलॅक्स आमचं आहे. relax. आम्ही आम्हाला rush आम्ही नाही करायचं. टुरिस्ट थिंग्स खूप नाही करत. हां. म्हणजे करू शकतो पण आम्हाला करायचं नाही बापरे, आता. किती पक्ष्यांचा आवाज आहे. अरे माईक आताही नाही चल लावला. ना ठेव ना. आम्ही इथे आलो आहे मँगोज कॉफी अँड फूडला आणि आम्ही इथे बघितलं त्यांनी म्हटलं आम्हाला की कस्टमाइज करून तुम्हाला व्हेज दे. सो आम्ही फुल व्हेजमध्ये हां थाय फूड खाण्याचा विचार करतोय. तर आम्ही ही वाली ऑर्डर दिली आहे. कुठे गेलं आपलं? हां हे. सो आम्ही हे पॅड थाय नूडल्स ऑर्डर केलेले आहे विदाऊट म्हणजे मीट आणि विदाऊट फिश ऑइल, फुल व्हेज. आणि मग मँगो स्टिकी. आणि या बाईने ते सांगितलं आम्हाला. बाई म्हणजे ताई. सो ऑर्डर केलं आहे ते पॅड थाय नूडल्स. बघू आता कसे टेस्ट लागते तर. हे आम्ही भगवान पतोसे ऑर्डर करत आहे. कारण इथे येऊन फक्त इंडियन खायचं तर काय अर्थ नाही, थोडं काहीतरी वेगळं ट्राय ऑर्डर करायचं. खराब झाली, काही झालं तरी खाऊन घेऊ. ते तुम्ही म्हटलं जसं कसंही असतं, काही असतं तरी आणि आय थिंक आलेलं आहे एवढं लवकर. गरम देतात काय. ही छान जागा घेतली ना मी तुम्हाला इथे आणि Hi, vegetarian. ओके. You're welcome. No egg, no meat. Yes. सो ही आहे ती डिश ही डिश आणि हा आमचा व्ह्यू. आणि हा आमचा व्ह्यू, थिंग्स हा माझा व्ह्यू. तर बघतो आणि सांगतो कसा लागतो. दिसत चांगलं आहे, काही इश्यू नाही वाटत. चला ट्राय करू. मला दे ना. किती आहे स्वतःसाठी काढून घेतला. आता जाणलं तर स्वतःचं पुसून बिसून ठेवलं व्यवस्थित. हा? पुसला पण नाही मी, काहीच नाही चल, चल, केलं. बघू कसं लागतं. सगळ्या भाज्या दिसते मला. भाजी खायला पाहिजे. सॉरी फॉर डिस्टर्बन्स, फोन पडला होता. चला ट्राय करू आता. गरम तर भरपूर आहे यार, माझ्या अंगावर होतं. वेगळाच वास येते ना. त्यांच्या इथे वास वेगळे येतात आणि चांगले नाही येते, म्हणून वास नाही द्यायचा. तसंच खायचं. साबुदाण्याचे नूडल्स. थोडंसं साबुदाणा मसाला फील आहे. कारण शेंगदाण्याचा कूट पण दिलाय. हो हो हो. साबुदाण्याची उसळ आपली चांगले म्हणजे पहिल्यांदा एक्सप्लोर करतोय तर थोडं काहीतरी वेगळी टेस्ट मला आहे. असं वाटतं पण 2-3 eatable आहे. घास खाल्ल्यावर चांगली चांगलं आहे. लागेल. हां, हां. गोड आंबट खारट लिंबू पण दिलाय त्यांनी. आय थिंक टेस्ट बिल्ड करायची आहे पहिले. डेव्हलप करू आपण. हे गोळा खूप आहे यार पण समीर. चिकट झालं. साबुदाणा चिकटतो सेम तसंच आहे. फ्राईडवाले घ्यायला पाहिजे होते का मग? चावल्यासारखं म्हणजे जायचं. साबुदाणा वडा. सेकंड घास. मी सांगते टेस्ट चांगली आहे, फ्लेवर्स चांगले आहे, टेक्स्चर वेगळे आहे. खाऊ चांगलं आहे. म्हणजे ट्राय करायला खाऊ शकतो काहीतरी नवीन. ज्यांनी रोज आवडलं. नाही खाऊ शकत, कधीतरी खाऊ शकतो. रोज खायच्या गोष्टी नाही आहे या. चांगलं आहे. गुड. फक्त मला एक समजत नाही, आंबा आहे का तो? खाऊन घे. आंबा आहे की काय आहे. हो ना. ही काहीतरी वेगळंच आहे. नूडल्स चांगलं आहे, खातो. खाल्ल्यावर दाखवतो काही वेगळं आहे का अजून. ओके लेटेस्ट पण एक गोष्ट घडली आमच्यासोबत गाईज. आम्ही तिला विचारत होतो की मँगो स्टिकी राईस काय असते आणि तिला वाटलं आम्हाला ऑर्डर द्यायचा आहे, तर तिने डायरेक्ट घेऊन आली.
सो दिस इज मँगो स्टिकी राईस. आणि आमचं हे अजून संपायचं आहे. हां खायचा होताच, ट्राय करायचाच होता. ते गरम असतं का तो राईस बघ बरं. नाही तर आता ते पण खाऊन सांगतो कसं लागतं. तर आता आलंच आहे, आधी हे फिनिश करून घेतो. आता मला सांग कसं खायचं. अरे हे तर हे आहे ना मूग डाळ ना, मूग डाळ. काउंटावर मूग डाळ त्याच्यात मूग डाळ टाकलेलं आहे. हां मूग डाळ बरोबर. अनसॉल्टेड काय हे काय? करतात, हे नारळाचं पण हां नारळाचं दूध दूध. हे याच्यावर टाकायचं, ह्याच्यावर टाकतात, याचा घास घेतात हां. आणि मँगो. तर याचा घास स्पून लागेल, स्पून घे. याचा घास घेतला मी. राईस स्वीट आहे ठीक आहे. ते दूध पण स्वीट आहे, म्हणजे ते थोडं नारळवालं पाणीवालं ते हे असतं. मँगो पण ओके म्हणजे स्वीट आहे. ऑलरेडी टाकलेलं आहे, जास्त नको टाकू. तू जास्त करत आहे, ते चांगलं लागत आहे जास्त. सो हे गोड गोड आहे, म्हणजे मी याला त्यापेक्षा थोडं कमी रेटिंग देईन. मला गोड भात नाही आवडत. हा गोड भात आहे आणि त्याच्यात मँगो आहे. ती व्यवस्थित खाते मला देत नाही. देते ना बाबा, थांबा याला घास देते. राईस जास्त नको. चांगला लागतो, मोठा मँगोचा पीस आहे. चांगला लागला आता असा खायचा आहे. आता आणि काय भात लागलं? खाऊन घेईल, मग एक मँगो खाईल तर कसं चांगलं तिने एवढंच लागेल. मँगोचा पीस दिला होता. खोटी बोलते. काहीच खोटी नाही बोलत मी. इथे तर आता दिलं तुम्ही ना खाल्ला आता. ना, फक्त राईस खाल्लं की ते गोड गोड लागतं. मी एक मिनिट सांगते थांब. मी सांगते त्या राईसवर ते जे काय कोकोनटची क्रीम ती टाकून घ्या, राईस घ्या आणि मँगोची पोळी घ्या. मँगोची पोळी घ्या. जर मोठी मँगोची स्लाईस असल्या ना की तो मँगोची टेस्ट आणि ती राईसची टेस्ट असे मिक्स होऊन एक वेगळी टेस्ट जनरेट होते. फक्त जर राईस खाल्ला तर गोड 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 लागतो. सो म्हणजे एकदा ट्राय करू शकता तुम्ही. फक्त राईस खायचाच नाही आहे ना. तर एकदा ट्राय करू शकता. त्याला पण देईन मी चांगली रेटिंग. पण पॅड थाई नूडल्स छान आहे याच्यापेक्षा. हे पण चांगलं आहे. पॅड थाई नूडल्स तसं पण स्वीट नाही आहे, डेझर्ट नाही आहे. तर डेझर्टमध्ये हे चांगलं टेस्टमध्ये आहे. थोडा फरक आहे आमच्या दोघांचे. सो प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. ट्राय करा, ट्राय करा. लास्टमध्ये मी जे खाते तेच त्याला आवडतं बरं. असं असं काही नाही, खोटी बोलते. ट्राय करा, घरी जाईल नक्की ट्राय करा. आता आम्ही हे पण फिनिश करतो बघा. दे ना मला घास बनवून. मस्त खाऊन घेता एकटी. थांबा, खाऊ दे आता मला. ही खाऊन घेईन पूर्ण. बघताय ना तुम्ही. मागितल्यावर तर कोणी पण देते. आता बघा न मागून राहू दे सुरू त्यांना दिसू दे. गाईज मला अजून एक गोष्ट सांगायची होती. ते मी समोर वाचत होतो. ॲव्हनाईन सनसेट म्हणून एक हॉटेल आहे. तर मला तेव्हा आठवलं की आमचं जे हॉटेल आहे, म्हणजे जे रिझॉर्ट आहे आमचं, त्याला तुम्ही बीच साईडने जर गेला तर तुम्हाला तिथे सनराईज पण दिसतो आणि सनसेट पण दिसतो राईट. तर ते हॉटेल बेस्ट आहे. आणि तुम्हाला हॉटेलचं नाव तर माहितीच पडलं असेल, आम्ही 2-3दा मॅप दाखवलं होतं. तर हॉटेलचं नाव आहे क्राबी हॉटेल. क्राबीला जे क्राबी रिझॉर्ट क्राबीला आहे. बट ते आम्ही कितीला केलं, काय त्याची प्राइसिंग आहे, काय कसं आहे याच्या हा आम्ही डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. ते फुल एकच व्हिडिओ राहील तो एंडमध्ये. पूर्ण थायलंडच्या याचा. फ्रेंड हां सांगू म्हणजे आमच्या पण काय नेक्स्ट पण कसं प्रॉपर्टीज कुठे खूप छान आहे. जाणार. ठीक आहे. फिफीला वगैरे जाणार, तिथली पण प्रॉपर्टी खूप छान आहे. तर तुम्ही बघा आधी सगळं, आणि मग आम्ही जेव्हा म्हणजे सगळं ही सिरीज संपली की आम्ही ते पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन घेऊ. तर डिटेल व्हिडिओ प्राइजेसचा. हां, आणि तुम्हाला तो पाहिजे असेल तर प्लीज कमेंट्स करा. फोन नका करू, कमेंट्स करा. कमेंट केला तरच सांगणार आम्ही. हां म्हणजे आम्ही वाईट नाही आहे, पण तुम्ही कमेंट्स करा ना प्लीज. आणि सबस्क्राईब करा यार, प्लीज सबस्क्राईब करा. आम्ही खूप मेहनत करत आहे यार कंटेंट म्हणजे एक बनवून. ही जर्नी पण सोपी नाही आहे. पहिले आम्हाला वाटलं होतं की सोपी असेल, पण आम्ही आता सल्यूट देतो कंटेंट क्रिएटर्सला. खूप हार्ड आहे. आणि जे लोक जॉब करतात आणि सोबत कंटेंट क्रिएट करतात खूप हार्ड आहे. जास्ती आहे. हां बट वेन देअर इज अ विल देअर इज अ वे. तो आम्ही केला आहे सुरुवात. चला गाईज, आता त्या बाईला सॉरी ताईला मी विचारलं काय आहे. तर आम्ही ज्याला मँगो समजत होतो ते पंपकिन आहे. आम्ही नाही तू. एक मिनिट, तू पण म्हणे की ते मँगो असेल, खाऊन बघ. ते पंपकिन निघालं आणि ते खूप बेकारला वाटत होतं. खाल्लं तर मी कच्चं मला नाही आवडलं ते. हॅक होतं एकदम. खाल्लंच नाही तू ते. एक मँगो खा. मँगो मँगो गाईज
अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की हापूस मांगो म्हणते हापूस आंबा और नथिंग घे म्हणते आणि खाऊन घेते. पाहिजे मला ते एकच. आंबा पण नाही आवडला काही. नाही म्हणजे आवडला आहे, एकदा ट्राय करा यार. पण ठीक आहे, अरे थोडा आपला महाराष्ट्रीयन कल्चर बेस्ट आहे. खाण्याबद्दल ठीक आहे. हा हांगा पण नाही आवडलाय. नाही हांगा, त्याला आपला सांगा पाहिजे. मागव आता बिल, काहीतरी पिऊ आता पुढे. अरे कोकोनट वॉटर ट्राय करायचं. बाहेर आले इथे. डन गाईज, डन आहे. आम्ही जेवण डन आहे. पोट भरलं ना तुझं? हा म्हणजे आधार इथे तर पोट भरतच नाही. भरून जेवण नाही करू शकत ते. मला आय गेस घरी गेल्यावरच मिळेल. बढिया खिचडी, बेसन, दुसरा दिवस पापड. आजचा. 2 दिवस. सॉरी आतापासून मला असं वाटतं किती वेळ झाला यार. वेळ लावत होता द्यायला सुमितला. अरे खूप वेळ लावत होता तो, एवढा ढिला होता तो. हळूहळू एक गोष्ट करत होता. त्या बाईचे नाही त्या ताईचे काय तो ते आईस्क्रीम देत होता आणि हळूहळू मँगो कापत आहे. एक स्लाईस टाकत आहे, एक स्लाईस टाकत आहे. अरे आम्हाला अर्जंट पाहिजे बाबा, पाणी प्यायला. तहान लागली तर माणसं. मग आता दुसरीकडे. तर आता तिथे 70ला आहे ना, तिथे 60ला होतं, तिथे 70ला आहे. तर ही जी मस्ती आम्ही करते ही तुम्ही नका करू. 10 रुपये वाचवा, 10 खाई 10 साहेबात वाचवा. तिथे उभे राहा 5 मिनिटं. याला नव्हतं, हा चालत आहे बरं तेवढ्या वेळ. त्याला ते चालतंय पण त्याला उभं नव्हतं राहायचं. पण मला असं आहे की तिथून थोडा समुद्र पण दिसतो म्हणून मग तसा विचार. मस्ती मस्ती व्ह्यूचेच पैसे आहे लाईफ मध्ये. मस्ती. काही जाते बघा, समुद्र दिसतोय. सो याला समुद्रात पाणी नाही, समुद्राच्या समोर कोकोनट वॉटर प्यायचं होतं. सो आम्ही थोडंसं 1-2 मिनिट चालत आलो आणि इथे असं छान आता बसून इथे coconut बसायला, water. इथे बघा, इथे हा, बसायला इथे वगैरे. बसायला वगैरे जागा आहे. सो इथे छान आणि सावली. समोरच तो पॅवनांग बीचचा समुद्र आहे. हा, इथे आणि ही आमची बाईक आहे. ही कालची आमची आईस्क्रीम आली याची बाई. हा ते ओल्ड कोकोनट वॉटर या गिविंग यू. थांब बघ त्याच्याकडे डायरेक्ट होतं, तिच्याकडे असं. हिच्याकडे कोल्ड कोकोनट आहे म्हणून ही 10 जास्त घेते. हां पण बेस्ट आहे ना यार, म्हणजे तुम्हाला कोल्ड भेटेल. हॅलो, ते वॉज जस्ट शूटिंग या. घाबरू नको, काय करतो व्हायलाच नाही. पहिले पी सांडवू नको. खूप गोड आहे, चांगलं आहे, डिफरंट टेस्ट आहे. पण एक गोष्ट आहे की बाहेरूनच थंड आहे, आतून थंड नाही आहे पाणी. अरे पकडणं, माझा हात येत आहे ना त्याच्यामध्ये. बापरे, कोकोनट तर खूप थंड आहे. कोकोनट खूप थंड आहे, पाणी नाही आहे थंड. टेस्ट सांगायची आहे, तू पूर्ण पिऊन घेत आहे. चिडला गाईस. अरे मग ही काहीच नाही ठेवत. अरे सुमित, टेस्ट सांग, मला बंद करू दे. छान. चांगलं? मला आवडतच नारळाचं पाणी, तर मला कसं पण इथलं वेगळं आहे. इथलं वेगळं आहे, गोड आहे. आणि पाणी खूप असतं काय बघा, हे पूर्ण लेअर भरली असं होती. वाटतं नारळच मोठं आहे, पाणी थोडं अरे ही आपल्याला ते मलाई देईन का, देते. त्यांना क्रीम म्हणावं लागेल ना. बघायला गेलाय, काढून दिला. मलाई काढून देते का, आणि ती मी त्याला स्पून दिला. ते लोक देत नाही, तुम्हाला करावं लागतं तुमच्या सकाळी. कशी आहे? छान आहे, नाईस. काढायची मेहनत घ्यावं लागेल. आपले बिचारे इंडियातले ते काढून देतात छान. स्वतः मेहनत घेऊन काढून देतात छान असा. हो ना. खून वगैरे करून देतात त्याचा. इथे 70 में इतना ही मिलेगा. 70 में पाणी मिलेगा. मलाई हां, पाणी आहे. हे रोजानी तुझं पण तसंच निघतंय. आता बघ आता मागून तुझं तर जास्त निघालं. ही लेअर इझी असते, ही लेअर अशीच निघून जाते. खायची का ही लेअर पण? छान आहे, अप्रूव्ड. नारळ पाणी पण खूप होतं, वेगळी टेस्ट होती, गोड होतं. आणि ही मलाई पण छान आहे, ही पण गोड आहे. नारळ पाणी गोड असेल तर मलाई गोडच राहते. नाईस. नारळ पाणी मनोचं खूप फेवरेट आहे आणि माझं पण, हिच्याच्याने मला सवय लागली. आता आम्ही निघालो आहे थोडं एक्सप्लोअर करायला आफ्टर ड्रिंकिंग कोकोनट वॉटर, की समोर अजून काय काय. आम्ही गेलो नाही इथे, कारण ॲक्च्युली हे फुल एका साईडने फुल मार्केटच आहे यांचं. इथे काही सोव्हिनियर्स वगैरे आणि काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर. आणि या साईडने बीच आहे, पॅवनांग बीच. सो चला बघू काय मिळतं का. आम्हाला सोव्हिनियर्स घ्यायचीच आहे, तर मग चांगलं सोव्हिनियर मिळालं तर घेईल.
सोव्हिनियर शॉप आहे. इथे खूप काही आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सोव्हिनियर्स. हे बघा, आम्ही बघतोय अजून कोणतं आवडलं तर घेतो. हॅलो, 7-Elevenमध्ये याला हे पाहिजे आहे, मँगो ऑरेंज अँड पॅशन. ऑरेंज अँड पॅशन फ्रूट. सो आपल्या सरांनी त्या 7-Elevenमधून आता माहित मँगो नाही, सॉरी मला वाटतं थोडं ऑरेंजिस कलर ऑरेंज अँड पॅशन फ्रूट ज्यूस घेतलाय. त्यांनी ते पल्प टाकला आणि खदड 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 केलं आणि थोडा आईस टाकला. आता बघू कसं लागतं. छान आहे, ट्राय कर. ओढ ना, छान आहे. आईस जास्त आहे म्हणून तिला तसं झालं. त्या बी खावं लागते ते रुद्राणी. पॅशन फ्रूटची बी आहे ती. नाईस. बीचा प्रॉब्लेम नाही आहे, फक्त थोडंसं आईस, फक्त आता कसं आहे पूर्ण आईस आहे. हा, थोडंसं मेल्ट पाणी होईल. पाणी झाल्यावर आणि याचा स्ट्रॉ थोडा वेगळा असतो, खाली असं क्रशिंगसाठी पण असतं. काहीतरी वेगळं असतं तिला, पण ते क्रशिंगसाठी आहे खालचं. कशाला पूर्ण आईसच आहे. नाईस. हे आम्हाला 50 बातला पडलं, म्हणजे काहीतरी 120 रुपये वगैरे. नाईस. असं थंड आहे तर गरम उन्हामध्ये जरा better. येस, नाईस नाईस. सॉरी गाईज, ते 120 नाही 145 रुपीज होतात. आम्ही आताच चेक केलं की किती होतं. तो 50 बात इज 145 रुपीज. पण चांगला आहे. 145 आणि 150च्या मनाने ग्लास वगैरे मोठा आहे आणि मस्त ड्रिंक आहे. तर तुम्ही आले तर 7-Elevenला असे ड्रिंक ट्राय करा. तिथे त्यांचा मेनूच लागलाय, सो तुम्ही त्याच्यातूनच चूज करा. हां, म्हणजे तुम्हाला समजत नसेल तर काही, तिथे डायरेक्ट इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे की हा ज्यूस आहे वगैरे. कारण की काही पण घेताना थोडं विचार करून घ्या तिथनं, जर तुम्ही व्हेजिटेरियन नसाल. पण जर तुम्हाला नॉनव्हेज वगैरे चालत असेल, असं श्रिम्प वगैरे सगळं, तर मग तुम्ही काही पण खा. आता याचं पाणी होतं तर चांगलं लागतं. उद्यासाठी 4 आयलँड टूर बुक केलेलं आहे. या सो त्यांचं लक्ष नव्हतं, त्यांना वाटलं मी रुद्राणीसोबत. तर हा 4 आयलँड टूर बुक केलेला आहे, दाखवायचे. तर यामध्ये हे काहीतरी केव्ह, चिकन आयलँड, पोडा आयलँड, टूप आयलँड आणि मो आयलँड हे असतं. हे सकाळी 8:30 वाजता मला हॉटेलमधून पिक करा. सो गाईज, इथे 2000 प्राईस दिलेली आहे. ठीक आहे, आता तिला माझी लँग्वेज समजत नाही म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. इथे 2000 प्राईस दिलेली आहे. पण तुम्ही इथे काय म्हणतो त्याला, हे करा, काय करत असतो आपण, भाव. हा, भाव करा. मला आठवत नाही लवकर शब्द, तर इथे भाव करा. म्हणजे इथे नॅशनल पार्क फी वेगळी लागते 200, तर ती 1200 म्हणत होती कालपर्यंत. मग तिने 900 म्हटले. मग मी तिला म्हटलं की मी खूप लोकांना दाखवेन, तर तिने मला 850मध्ये केलं. सो विच इज व्हेरी गुड डील. हां, तर विच इज व्हेरी गुड डील. तर तुम्ही हे 850मध्ये करा. हेच अशा प्रकारे आम्ही टूर बुक केला. तर हा हॅक तुम्हाला समजला असेल. मी तिच्यासमोर हॅक वगैरे वर्ड यूज करत होतो. 900 रुपये म्हणतात ते, खूप बार्गेन केल्यावर 900 वर येतात. बघा, तिथे गेल्यावर डायरेक्ट 2000 रुपयाचा रेट लिहिला असतो त्यांच्या मेनू कार्डवर, बट तो देऊ नका. नाही, ते लोक सांगताना आपण म्हणतो की 2000 फॉर 2. असं करायचं. व्हॉट इज द फायनल प्राइस मध्ये लगेच म्हणतात की ओके ते 1200 म्हणतात आधी. 1200 द्या. पण मग ते 1000 करतात, मग 900 करतात. मग ते ना म्हणतात तुम्हाला की आम्ही त्याच्यात नॅशनल पार्कची फी इन्क्लूड नाही केलेली आहे. असं तर ते काय म्हणतात 900 द्या प्लस तुम्ही तुमचे 200 वेगळे द्या. नॅशनल पार्कची फीस द्या, म्हणजे ते येऊन जाऊन 1100च होतं. हां, बट आम्ही तिला हा हॅक करून 850 मध्ये विथ नॅशनल. पहिले म्हटलं तिला आम्ही की 900 मध्ये इन्क्लूड कर फीस पण. मग तिला म्हटलं आम्ही की आता तू 850 मध्ये दे सगळं इन्क्लूड कर. मग असं खूप बार्गेन केल्यावर आमचं फायनली. सो हा हॅक यूज करा, याचा फायदा होतो, चांगले पैसे वाचतात. सो 850 मध्ये 850 पर पर्सन. हां, 850 पर पर्सन. तर मग उद्या ते आम्हाला हॉटेलमधूनच पिक करतील आणि हॉटेलला ड्रॉप करतील. हॉटेल टू हॉटेल. येस, ओके. 4 आयलँडचा टूर बघ. चला, असं आमचा टूर बुक झाला, मार्केट फिरणं झालं. फिफीचा इथनं नाही करत आहे, फिफी आयलँडमधनं करत. ब्रो, फिफीला जायचं विचारायचं आहे. हो येस, ठीक आहे, ते विचारू. उद्या पण विचारते ना त्याला, तिथे येतो तेव्हा. तिच्यासोबत आता ओळखी झाली आहे ना. बघू आल्यावर मग तिला सांगू. ओके, सो आता मे बी आम्ही फूट मसाज घेऊ. रोज मसाज घ्यायची, स्वस्त आहे. येस, आणि मग डबल बीचवर जाऊन रिलॅक्स करू. बाय बाय. हेच आहे आमचं रुटीन. हेच आहे आजचं रुटीन, चिलॅक्स. असला घाम आला यार मला. हां, म्हणजे गर्दी बघ किती होती आहे. गाईज आम्ही आज पण आलो फुल लेग मसाज घ्यायला. आज फुल लेग घेतो आहे आणि ही थोडी क्वाईट प्लेस आहे म्हणून हळू बोलतो.
कशी दिसते ती झोपलेली. आम्ही दोघं पण मसाज करताना झोपलो होतो, पण रुद्राणी जास्त झोपली होती. सुमित तू घोरत होता. ऐक ना, रेकॉर्डेड आहे. हा माझा तू रेकॉर्ड केला हे मला माहित होतं की मग तू का नाही रेकॉर्ड केलं पण मला माझं? माझं झोपलं I have a तुझं proof. रेकॉर्ड नव्हतं करायचं ना. तू घोरला, विचारून घे त्यांना. माझ्या आधी झोपला हा कारण आणि हा घोरत होता. मग मला असं जेलस फील झालं. म्हटलं बापरे हा तो झोपला, हा तो घोरतोय, मी का नाही झोपत आहे, म्हणून मग मी झोपली. बढिया. रोज इथे मसाज घ्यायला पाहिजे तुम्ही. आम्ही इथे घेत आहे ना, उलट दिसत असेल आमच्या हॉटेलच्या समोरच आहे. आम्ही ती पण एक्झॅक्ट टाकू. समोर हे आहे आणि मस्त आता इव्हिनिंग झाली, छान. सनसेटचा टाइम झाले. आता तिथे जाऊन छान बडे एन्जॉय वातावरण करू. असं त्यांच्याकडे मस्त. काय 1 तास पाय दाबले त्यांनी. बढिया, बापरे मज्जा येऊन गेली. मस्त. चला आता बीचवर जाऊ. बेस्ट थिंग या गोष्टीसाठी तर तुम्ही याच. थँक्यू. तुला म्हणलं थँक्यू. नाही थँक्यू नाही सर, वेलकम. बीच बेबी. चला आता थोडा अंधार झालेलाच आहे, बट तासभर तरी एन्जॉय करता येईल समुद्रात. आणि आम्हाला सकाळी नव्हतं करायचं कारण ऊन लागत होतं, तर मग सायंकाळी तर करावं लागेल. समुद्रात जाणं इज डन गाईज. आम्ही तिथे छान आंघोळ करून आलो. आता रूमवर जाऊन फ्रेश होऊ. आंघोळच म्हणतात ना त्याला. आता रूमवर जाऊन फ्रेश होऊ आणि मग काहीतरी खायला जाऊ. ओके लेट्स गो. याला फक्त हे सांगायचं होतं की आम्ही परत चेंज केला आहे आणि आम्ही परत जातोय खायला. येस. हेच चालू आहे आमच्या हेच लाईफमध्ये चालू सध्या. कशी दिसत आहे आम्ही सांगा. तू सारखं करायचं असं. इथे दिसतं आपण व्यवस्थित. हा इथे दिसत आहे. का आता विचार कसे दिसत आहे. आता कशी दिसत आहे आम्ही सांगा. चांगले दिसत आहे. थँक्यू गाईज. दिस इज हाऊ नाईट मार्केट लुक्स ॲट नाईट. आमच्या हॉटेलच्या समोरचा जो रोड आहे हा. ना तो रात्री असा दिसतो. म्हणजे हा. तिथेच रात्री सगळं लाईट. हां, बेसिकली हे एवनांग बीचच्या जवळचं मार्केट आहे आणि आम्ही एवनांग बीचलाच राहते, तर मग त्याच्याजवळ असं खूप सारे क्लब्स वगैरे आहे इथे. काल रात्री पाऊस आलेला आणि आज पण वातावरण दिसतंय तसं. आणि इथे आपले इंडियन रेस्टॉरंट वगैरे पण खूप आहे समोर. ते बघा तिथेच तुम्हाला तंदूर किंग दिसतं. दिस इज तंदूर किंग. आपलाच मेनू आहे इथे पूर्ण. इथे पूर्ण पबची लाईन आहे, बीचपर्यंत पब. सो आम्ही एका जागी गेलेलो. आम्हाला बर्गर आणि फ्राईज खायची इच्छा होती आज. आणि त्यांना विचारलं की व्हेज बर्गर. ते म्हणे येस व्हेज बर्गर अवेलेबल. आणि मग त्यांना विचारलं पॅटी कशाची आहे, तर ती बीफची आहे. तर ते त्यांच्यासाठी व्हेज आहे. व्हेज चीज बर्गर म्हणजे बीफ बर्गर. सो बेसिकली मग आम्ही तिथनं निघालो. मग आम्हाला लक्षात आलं की मॅकडी आहे आपल्या जवळ. हां, तर 500 मीटर्सला आपण मॅकडी आहे. 5 मिनिटाचा रस्ता आहे वॉकिंग. तर आता आपण मॅकडी जाऊन बघू. आणि इथलं मॅकडी try करू. आम्ही अजून पण शुअर नाही की मॅकडीला पण आपली पॅटी मिळेल का आलूची. मेनू तो ऑब्विसली वेगळा असेल, बट हा. त्याच्यात पण व्हेज असेल का हां. कसा असेल तो माहित नाही. सो आणि आज आम्हाला थोडं फ्राईज आणि असंच काहीतरी हा म्हणजे खायचं असं काय की आज आता काल रात्री इंडियन खाल्लं, आता आज इंडियन नाही, असं काही थाय खाल्लं, हा. आता थाय नाही, तर मग आता बर्गर. प्रत्येक गोष्ट एक्सप्लोर करायचा विचार केलाय आम्ही इथे. त्याच्यामुळे आम्ही आता बर्गर आणि तुम्हाला पण दाखवायचा. म्हणजे हे तुमच्यासाठी तुमच्यासाठी एक करत ट्रॅव्हल आहे गाईड होईल. सगळं नाही तुमच्यासाठी त्यांच्यासाठी. ओके, तुमच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण. की तुम्हाला समजलं पाहिजे ना. मग आम्ही तुम्हाला सांगून देऊ की इथे इथे जा, असं असं खा, इथे इथे हे करा, इथे इथे हे करू नका, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि तुम्ही आमच्यासारखे हे नाही करू. ऑब्विसली तुम्ही गेले नसाल तर आम्ही इथेच मागे बीच आहे. हा, बीचच्या तिथे असं स्ट्रीट आहे, दोन्ही साईडने असा फुटपाथ आहे, छान लाईट्स वगैरे लागले. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ते. तर तिथूनच आम्ही चालत चालत सगळं एक्सप्लोर करत आहे. ओके चला भेटू तिथे. असं सुगंध तर खूप सुंदर येतो स्ट्रीट वरून चालताना. असं असतं पण की ते बापरे बेकार असतं चालत. किती छान. 7-11 मध्ये एवढा मस्त वास येतो, पण आपल्या कामाचा नसतो. ठीक आहे चला तर तिथे जाऊन दाखवतो. लेट्स गो टू मॅकडी. फेस ऑफ सॅडनेस इथे दाखव. बर्गरमध्ये ऑप्शन्स बघा. बीफ, चिकन, शेअरिंग, फिश, पॉर्क, अदर्स. आणि आम्ही अदर्स ट्राय केलं. अदर्समध्ये सुपर चिझी चिकन, सुपर चिझी बीफ. तिथे जाऊन विचारलं तर ती म्हणते नो व्हेजिटेरियन अवेलेबल. चला बर्गर आता इंडियात जाऊनच खाऊ. चला आता आम्ही दुसरं ऑप्शन बघतो काहीतरी. तुला पाहिजे का पाल हातात? कसली मजा आली यार.
पाहिजे का तुला? मी देतो ना तुला. 100 बात मध्ये तो खेळू देते त्याच्यासोबत. तुला 1000 बात देते. नाही खेळायचे. मागचं गाणं ऐकून येत. वाईब करत आहे वाईब आजूबाजूच्या गाण्यांवर. कसला हसतो. डार्लिंग डार्लिंग दूध सोडा दाखव ना. चांगला नाही वाटणार ना. थांब. येत नाही येत आता तुझ्या. गाईज हा माणूस रुद्राणीला तो आपला धुरंधरमधला डार्लिंग डार्लिंग दूध दिल की थोडा आज्या पिले दूध सोडावाला सेम दिसतो. तसंच वाटत आहे. इंडियन सेम 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 बट डिफरंट. आज सेकंड डे आहे. सुमितला आत्ताच असं वाटत आहे की बापरे खूप दिवस झाले. मला काहीतरी म्हणत होता सकाळी. मी त्याला म्हटलं की सुमित आज दुसराच दिवस आहे तू असं कसं म्हणताय. अरे बापरे म्हणे असं वाटत आहे ना म्हणे किती दिवस झाले. नाही ॲक्च्युली काल आल्यावर आम्ही थोडा आराम करणार होतो पण आराम नाही केला. फिरलोच आपण. मग? आणि आज पण लॉंग डे होता असे त्याच्यामुळे मला असेच वाटतं दिवस की आहे अजून 10 आपले. ठीक आहे. आणि आताच नाही मजा येते मला. मजा येत आहे पण मला काय खूप दिवस झाले बापरे किती दिवस झाले वाटत आहे. नाही वेटिंग फॉर आलू पराठा. मला आता खूप भूक लागली आहे. खूप म्हणजे खूप. मगाशी जे खाल्लं आम्ही ते काय नूडल्स हे आणि आपण सायंकाळी काहीच नाही खाल्लं. नाही मी तुला तेव्हाच म्हटलं होतं मसाला झाला झाला की मला खूप भूक लागली आहे. मी चिप्स खाऊ चिप्स तू विसरला. खायला पाहिजे ते. मग समुद्रातच गेलो ना आपण. मग काहीच नाही झालं. मग येऊन परत तयारी करून बाहेर येईलच आता आता. मॅगीच्या शोधात तिथपर्यंत गेलो. एवढ्या दूर 15 नाही अर्धा 1 तास झाला आपण बाहेर निघलो. तुमच्या 1 तास झाला आम्ही फक्त फिरत आहे. आता खायला भेटलं पाहिजे. गाईज व्हिडिओची क्वालिटी टेस्ट एकदम छान वाटत आहे का तुम्हाला? फोन चेंज केला तर प्लीज सांगा ना कमेंट्समध्ये. प्लीज कमेंट करा रे. सबस्क्राईब करा रे. फायनली आलू पराठा आला आहे गाईज. आता ट्राय करतो. एकदम परफेक्ट नाही आहे. पण चांगला आहे. ओके. आणि खूप खूप लागली आहे तर मला अजून चांगलं लागत आहे. स्टफिंग थोडी कमी आहे. कारण तो तंदूरवाला आलू पराठा आहे. आपला आलू पराठावाला आलू पराठा नाही आहे तंदूरवाला आलू पराठा. ओके. जस्ट फ्राईड राईस आलेला आहे तर आता तो पण ट्राय करतो आणि सांगतो तुम्हाला कसं आहे. ओके. इटेबल. ओके ओके. पण भूक लागल्यावर छान लागते. टोमॅटो सॉस सोबत खाऊ. आलू पराठा चांगला होता. आलू पराठा होत ओके चांगला. गाईज जेवण वॉज गुड. मेन थिंग इज की 250 ताईबात झालं होतं पण आम्ही त्याच्यासोबत गोड बोलून त्यांनी आम्हाला 15% पहिलेच डिस्काउंट दिला होता. सो डिस्काउंट देतात तुम्ही. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की डिस्काउंट देतात तिथे पण डिस्काउंट मागा. आणि भाव केल्याशिवाय जिंदगी नाही आहे. कुठे पण भाव करा. इंडियन्स आहे ते आणि पहिलेच म्हटले की आपको 15% में दे. पहिले 10% म्हणला पण मी त्याला म्हटलं की 20. हां 20 दे. तर तो म्हणाला की 20% नाही होगा भैया मी 15% देता हूँ. मग आमचं 250 ताईबात झालं होतं पण 15% डिस्काउंट लावून 212 झालं. मग मी त्याला म्हटलं भैया इसको राऊंड फिगर 200 कर दो ना. मग त्यांनी करून दिलं 200. तो लोक चांगले आहे. जेवण पण चांगलं आहे. जेवण चांगलं आहे. सर्वाइव्ह करू शकता असं जेवण आहे. हां म्हणजे एक फ्राईड राईस आणि एक पराठा हे 200 बातमध्ये झालं. आता तुम्ही बाहेर कुठे पण पास्ता वगैरे खायला गेले जर व्हेजिटेरियन लोक म्हणजे असेल पण आमचं 250 बात झालं होतं त्या नूडल्स आणि स्टिकी राईस. म्हणजे 200 बातमध्ये तुम्हाला इंडियन पण खाता येतं. मग जर तुम्ही 200 असे 2 डिशेस वगैरे घेत असाल तर तुमचं तेवढं होऊ शकतं. 200 सो येस हॉटेलचं नाव आहे तंदुरी किंग. तंदुरी किंग. हॅवनँग बीचच्या समोरच आहे. स्वतःची बॉटल कॅरी करायची असेल तर करा पाण्याची बॉटल. कारण की इथे तुम्ही कुठे पण जाल हॉटेलमध्ये तर तुम्हाला पाणी देत नाही. तुम्हाला बॉटलच बाय करावं लागतं आणि हॉटेलची पाण्याची म्हणजे बॉटलची प्राईस जास्त आहे.
हां ठीक आहे. म्हणजे 30 बॉटल तुम्हाला 7-Elevenला स्वस्त मिळेल आणि हॉटेल्समध्ये महाग मिळेल. हा आणि का बरं ते देत नाही कारण की यांचं पाणी थोडं हार्ड आहे की Hard काहीतरी आहे, आहे. तुमचं पोट पचायला खराब होऊ असं त्यांनी शकतं सांगितलं. विच इज फेअर. त्यांच्या हिशोबाने ते व्यवस्थित आहे. मग ते ते म्हणले आम्ही कुठे देतो serve पण नाही देत नाही मोस्टली कारण की पोट वगैरे खराब होऊ शकतं तुमचं. त्याच्या समोरच 7-Eleven आहे. इथे 7-Eleven आहे मागे, तर तिथे जाऊन तिथे स्वस्त होतात बॉटल. एक मोठी आपल्याकडची बिस्लरीची 40-50 रुपयाची जी असेल 2 लिटरची हां ती 14 बाटल्या आहे. 14 बातल्या आहे. आणि इथे 30 बॉटल जर तुम्ही घ्यायला गेले तर 50 बात किंवा 40 बातल्या आहे. सो 7-Elevenला जा. त्यात येत नाही. हां आणि 50-50 मीटर 100-100 मीटरला 7-Eleven हां आणि पाणी मिळून जातं इझिली. इझिली पाणी वेज आहे. पाणी वेगळं. चला काल आता आम्ही आम्ही घेतली कारण छोटी बॉटल चुकून ती 30 बातची बॉटल होती. 20 की 30 बात. आणि ती छोटी 10वाली 10 वाली बॉटल bottle. आपली हां. ती. तर इथे 2 लिटर वालीच घ्या तर कालची 7-Eleven जी मधून. आम्ही आज नाही करत हां आहे. ती 14ला मिळून जाते. 14 आम्ही बात. आता 7-Eleven Let's go. आम्ही तुमच्यासाठी करतो की तुमचे पैसे वाचले पाहिजे. आम्ही खर्च करतोय तुम्ही नका करू. ही आहे गाईस ती पाण्याची बॉटल. सो एवढी मोठी पाण्याची बॉटल भेटते तुम्हाला 7-Eleven मध्ये 14 बात. आणि आम्ही अजून एक गोष्ट घेतली दिस मॅग्नम. आम्हाला आईस्क्रीम खायची इच्छा झाली तर सो हे ट्राय करू. आणि हे एक आईस्क्रीम घेतलं तर मोची आईस्क्रीम. बघा नाही कसं आहे सांग. मी या पहिले ट्राय केलेलं आहे. तू सांग तुझा रिव्ह्यू. छान आहे. काहीतरी वेगळं असतं डिफरंट आहे. ती अशी एक वरची लेअर असतं. आणि वरती ते हां ती layer लेअर आहे. कशाची मला माहिती नाही पण छान लागतं. ते युरोपमध्ये वेगळे फ्लेवर होते यामध्ये. आता इथे फक्त एक प्लेन फ्लेवर होता. पण हा फ्लेवर चांगला होता व्हॅनिला सारखा. मिल्क मिल्क Milk. दिस इज मिल्क Sorry, milk. रिअल मिल्क. नाईस. चला आता मॅग्नम खाऊ. सॉरी मॅग्नम खाऊन घेऊ आपण काय. दिस इज 50 बात. छान ना. दॅट्स इट फॉर द डे गाईज. सो आम्ही हा व्लॉग इथेच एंड करतो आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. आता ही थायलंड सिरीज आम्ही अशीच कंटिन्यू करतो आहे की म्हणजे काही मर्ज करून व्हिडिओज बनवतो त्याचा आम्ही अजून विचार नाही केला. आणि उद्या आमचा एक मोठा टूर आहे तर तो पण मी कवर करणार आहे म्हणजे आम्ही कवर करणार आहे. तर बघा सांगा कसं वाटलं ते पण सांगा आणि बघत राहा. बाय बाय. खापून खा. कापून खा. Okay.